उडता पंजाब नावाचा एक चित्रपट आला होता आणि आता उडती मुंबई आहे का असा एक सवाल निर्माण झाला, कारण ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्यामुळे एमबीए मध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा, एक तरुणी आणि एक तरुणाचा मृत्यू झालाय, तोही म्युझिक कॉन्सर्ट मध्ये. आणि पुन्हा एकदा ड्रगचं रॅकेट मुंबईमध्ये कसं फोपावतंय आणि ड्रग पेडलरचा सुळसुळाट कसा वाढलाय याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई ट्रान्सपोर्टचा एक मोठा हब असल्याचं लक्षात येलंय. पूर्वी बॉलिवूडमध्ये ड्रग्सचं सेवन मोठ्या प्रमाणात व्हायचं, पार्टीजमध्ये व्हायचं. अनेक बॉलिवूड अभिनेते सुद्धा ड्रग्सचं सेवन करायचे. आणि या सगळ्या प्रकरणाची चर्चा त्यावेळी होत असताना मुंबईमध्ये रेव पार्ट्यांचं कल्चर जे वाढलंय ते मुळात 2024 आणि 25 पासून, ज्याच्यामध्ये MDMA नावाचं ड्रग्स हे सेवन करण्याची सुरुवात झाली. आणि याच MDMAच्या ड्रग्स सेवनानं, ओव्हरडोजनं दोन विद्यार्थ्यांचा बळी घेतलाय आणि एक विद्यार्थिनी अजूनही अत्यवस्थ अवस्थेत तिच्यावर उपचार रुग्णालयामध्ये सुरू आहे. नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मुंबईमध्ये अँटी नार्कोटिक्स सेल आहे, DRI आहे, एअरपोर्ट वरती इंटेलिजन्स ब्युरो सुद्धा काम करतो आणि अशा वेगवेगळ्या यंत्रणांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात ड्रग्सचं कार्टल हे कसं काम करतं याचा शोध लावला जातो. बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग जप्तही केलं जातं. तरी सुद्धा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग पेडलर, ड्रगचं सेवन, ड्रगचं ट्रान्सपोर्टेशन आणि केवळ मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ड्रग पेडलरचा सुळसुळाट वाढलेला आहे. आणि सर्वात मोठी चिंतेची बाब हे आहे की तरुणांमध्ये या रेव पार्ट्यांचं आणि क्लब पार्टी कल्चरचं पेव फुटलेलं आहे. आणि मग या तरुणांचा जो काही जीव दोन विद्यार्थ्यांचा गेला आहे ती त्याचीच परिणिती आहे की हा 9x9 म्हणजे DJ इटली 999 9x9 या नावानं हा जगभरात ओळखला जाणारा लाईव्ह कॉन्सर्ट आहे, म्युझिक आहे. ही डिओ जोडी आहे आणि या जोडीची लोकप्रियता खूप मोठ्या प्रमाणामध्ये जगभरात वाढते आहे. आणि मुंबईच्या नेस्को या गोरेगाव मधल्या सेंटरमध्ये हॉल नंबर 5 मध्ये हा संगीताचा धुमाकूळ सुरू होता, म्युझिक कॉन्सर्ट सुरू होतं. आणि मग टॅक्सीमध्ये काही पिल्स घेतल्यानंतर, प्रत्यक्षात तिथे पुन्हा एकदा पिल्स घेतल्यानंतर त्याचा त्रास व्हायला लागला. ही 11 एप्रिलची हा म्युझिक कॉन्सर्ट होता आणि 12 तारखेला या दोन मुलांचा मृत्यू झाला आणि तिसरी तरुणी ही रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. आता या संदर्भातले काही रेफरन्सेस मुंबईतले पाहू घ्या की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हे पकडले गेले, पेडलर पकडले गेले, त्याची वाहतूक करणे, त्याचा व्यवसाय करणे, मोठ्या प्रमाणात हे ड्रग्सचं रॅकेट चालवणं, हे काही मुंबईसाठी नवीन नाही. मुंबईतले अजूनही असे काही भाग आहेत ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मुलं त्याचं सेवन करतात. 2020 ते 2021 मध्ये MDMA आणि कोकेन ड्रग हे विकलं जात होतं. म्हणजे ते खूप वर्षांपासून विकलं जात होतं. पण जुने जर आपण 2020 ते 2026 पर्यंतचे काही संदर्भ पाहिले मुंबईतले, तर 2020 ते 2021 मध्ये MDMA, कोकेन हे जप्त केलं गेलं. 2022 ला बांद्रा आणि अंधेरी, मी मगाशी जसं म्हणालो की बॉलिवूड मधले लोक सुद्धा यात काही कमी नाही आणि त्यांना सुद्धा ड्रग्सचा पुरवठा करणारे अनेक लोक आहेत आणि ते सुद्धा यात सहभागी आहे. फरदीन खानचं नाव तुम्हाला आठवत असेल आणि त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती की बॉलिवूड मधले अनेक लोक रडारवर अँटी नार्कोटिक्स सेलच्या. 2022 ला बांद्रा आणि अंधेरीमध्ये मॅफेड्रोन विकलं जात होतं, त्याचा भंडाफोड पोलिसांनी केला. 2023 मध्ये एअरपोर्टमध्ये कुरिअरच्या माध्यमातून कोकेनची विक्री झाली, म्हणजे कोकेन आणलं गेलं वेगवेगळ्या देशांमधनं. 2024 ते 2025 मध्ये रेव पार्टी आणि क्लबचं कल्चर वाढलं, तरुणांच्या सेवनाचं सुद्धा प्रमाण वाढलं. MDMA नावाचं ड्रग होतं आणि मुळात पार्टीमध्ये झिंग तुमची वाढवण्यासाठी कारणीभूत असलेलं हे ड्रग्ज आहे. 2026 मध्ये या गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये
डीजे इटली 999 या कॉन्सर्टचं जे आयोजन करण्यात आलं होतं, म्युझिक कॉन्सर्टचं, ज्यात 3 ते 4 हजार विद्यार्थी, तरुण तरुणी सहभागी झाले होते आणि तरुणांमध्ये याची वाढती क्रेज सुद्धा आहे या कॉन्सर्टची. यात सुद्धा MDMAचं सेवन केलं गेलं होतं. आता जी माहिती सूत्राद्वारे मिळते आहे त्यात या 2 मुलांच्या ड्रग्सचा काही तपशील तर मिळाला आहे, पण हा ड्रग पुरवठा करणारा जो आनंद पटेल आहे याचं वय 25 सांगितलं जातं. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की सेवन करणारे सुद्धा 25 ते 28च्या वयोगटात, पुरवठादार सुद्धा 25च्या वयोगटात. एक तरुणी जी MBA करणारा जो मुलगा आहे तो 28 वर्षाचा आणि मुलगी 24 वर्षाची आणि जी अत्यवस्थ तरुणी आहे ती 25 वर्षाची आणि पुरवठादार महत्वाचा आहे तो 25 वर्षाचा. म्हणजे तरुणच तरुणांना ड्रगचा पुरवठा करतायत. 6 लोकांना अटक करण्यात आली. नेस्कोचे 2 कर्मचारी, एक आयोजक आहे, 2 विद्यार्थी आणि ड्रग्ज पेडलर आहे. तोच हा आनंद पटेल, ज्याला कल्याणवरून बेड्या घालून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या हवाली केलं गेलं आहे. 6 लोकांना अटक झाली आहे. पण मुळात अशा प्रकारचं हे ड्रगचं सेवन करणं हे कायद्यानं गुन्हा असेल NDPSच्या अंतर्गत आणि त्यासाठी एक वेगळं कोर्ट मुंबईमध्ये चालवलं जातं आणि या कोर्टामध्ये अशा प्रकारच्या केसेस येतात. खास करून साऊथ आफ्रिका आणि आफ्रिकन देशातले तरुण इथे जेव्हा शिकायला येतात त्यांच्या हातून सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे घडलेले आपण पाहिलेले आहेत. नवी मुंबई या भागामध्ये मोठ्या प्रमाणात या लोकांची वस्ती आहे आणि हे अत्यंत खुंकार भयानक पद्धतीचे आणि क्रिमिनल माइंडचे काही यात लोक घुसलेले आहेत आणि त्यांच्या सुद्धा मुसक्या या पोलिसांनी आवडल्या आहेत. सोशल मीडिया एक ब्रांच आहे मुंबई पोलिसांची, ती सुद्धा पहिले बारवरती छापे टाकायचे, डान्स बारवरती छापे टाकायचे आणि त्यांना सुद्धा काही गोष्टी अशा प्रकारच्या आढळल्या होत्या. पण मुळात अँटी नार्कोटिक सेलचं हे काम आहे की मुंबईतलं ड्रगचं सेवन कमी करणं, पेडलरला पकडणं, हे रॅकेट उद्ध्वस्त करणं, ड्रग कॅरेटलचा शोध घेणं आणि सातत्यानं या संदर्भातले इंटेलिजन्स गोळा करणं. आता नागपूरला सुद्धा एक धक्कादायक घटना घडली, ती म्हणजे राजधानी एक्सप्रेसमध्ये 4,26,00,000 रुपयाचं कोकेन जप्त करण्यात आलं. खरं तर गांजा, MDMA, कोकेन, हशिश आणि हिरोईन यातला जो पार्ट आहे कोकेन आणि हिरोईनचा हा तसा दुर्मिळ आहे आणि प्रचंड महागडा आहे. त्यामुळे चलतीतले जे काही ड्रग्ज आहेत ते MD ड्रग्ज आहेत, मॅफेड्रोन, MDMA आहे जे रेव पार्टी आणि क्लबमध्ये वापरलं जातं. हे राजधानी एक्सप्रेस मधलं जे 4 कोटी रुपयापेक्षा जास्त असलेलं हे कोकेन जप्त झालं आणि मुळात ते औषधांच्या कॅप्सूलमध्ये आणलं गेलं, त्याची वाहतूक अशी होत होती. ही ड्रगची तस्करी अत्यंत धक्कादायक आहे. शॅम्पूच्या बॉटलमध्ये या कॅप्सूल टाकल्या गेला. यात एका महिलेला अटक सुद्धा करण्यात आली होती. मुंबईच्या एअरपोर्टवरती वेगवेगळ्या पद्धतीनं क्लुप्त्या लढवून अंतर्वस्त्रामध्ये सुद्धा महिलांनी ड्रगची तस्करी केली आणि एअर इंटेलिजन्स ब्युरोनं हे ड्रग्ज पकडलेलं आहे. कारवाई होते तरी सुद्धा मुंबईतलं ड्रग्जचं प्रमाण हे अत्यंत चिंताजनक आहे. आज घडीला आपण असं म्हणू शकतो का की ही उडती मुंबई आहे? जसा उडता पंजाब नावाचा एक चित्रपट आला आणि पंजाबमधले तरुणांना ज्या पद्धतीनं ड्रग्जनी विळखा घातलाय तेच प्रमाण महाराष्ट्रात सुद्धा वाढत आहे. हिवाळी अधिवेशनात एक घटना घडली. वर्धा जिल्ह्यामध्ये आर्वीमध्ये ड्रग्सचा एक कारखाना तुम्हाला आढळला. काही ठिकाणी MIDC मध्ये सुद्धा ड्रग्सचा कारखाना चालतो पण नंतर तो कळत नाही आणि अचानक त्याचा पर्दाफाश होतो. तेव्हा कळतं आपल्याला की MIDC मध्ये तर छोट्या उद्योगांसाठी किंवा इतर व्यवसायांसाठी तुम्हाला जागा दिली जाते आणि तिथे सुद्धा अशा प्रकारचा गोरखधंदा चालत असल्याचं पोलिसांना कळलं. याचा पाठीराखा मुळात कोण? खरंच या संदर्भात उशिरा माहिती मिळते की उशीर माहिती मिळाली असते ती दडवली जाते किंवा आजूबाजूचे आणखी कोणते लोक सहभागी असतात याचा सुद्धा तपास करण्याची गरज आहे. पण आज घडीला आपल्याला हे सांगता येईल की गावागावामध्ये, शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये या अंमली पदार्थानं पुरतं तरुणांना आपल्या जाळ्यात ओढलेलं आहे. पालकांसाठी ही चिंतेची बाब झाली आहे. यातला वयोगट हा 25-28 नाही, तो तुम्हाला 10वीच्या पुढे, 12वीच्या पुढे दिसतो. म्हणजे अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर असणारी मुलं आणि मुली सुद्धा या सहभागी आहेत आणि ते ड्रग्जचं सेवन करतात. आता मुळात 11 एप्रिलला जो म्युझिक कॉन्सर्ट मुंबईमध्ये झाला होता त्याच्या तिकिटा 2,000 रुपये आणि त्यापेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं. 3 ते 4 हजार तरुण, त्यात अनेक विद्यार्थी
आणि त्यांना मुळात या टेक्नो म्युझिकचं प्रचंड वेड आहे. जोरदार बास, वेगवान बीट्स, सतत चालणारा रिपिटेटिव्ह रिदम जो असतो, त्यांनी या मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि त्यासाठी हे मद्यसेवन करतात. मद्यसेवन करत नाही तर आणखी झिंग आणण्यासाठी, जिन्नाट होण्यासाठी ते ड्रग्जचं सुद्धा सेवन करतात. इतक्या सहजरित्या मुंबईमध्ये या तरुणांना ड्रग्ज कसं मिळतं? मला माहित नाही की यावर आपण किती विश्वास ठेवावा, पण एक सूत्रांकडून माहिती आली की या म्युझिक कॉन्सर्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला, जे नाचले तिथे, 80% विद्यार्थ्यांनी ड्रग्जचं सेवन केलं असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. याची पुष्टी ही पोलिसच करू शकतील किंवा अधिकृतरित्या ते सांगतील तेव्हा आपल्याला आणखी माहिती मिळू शकेल. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा काही भोंगळ कारभार आहे का, हे आपल्याला तपासावं लागेल. कारण 2016 मध्ये अशा प्रकारच्या म्युझिक कॉन्सर्टची सुरुवात झाली, त्याचा प्रचार प्रसार खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि मुंबईमध्ये हा कॉन्सर्ट झाला. मुंबईमध्ये अशा प्रकारच्या खूप मोठ्या प्रमाणात रेव पार्ट्या, क्लब पार्ट्या होत्या. नजीकच्या लोणावळा भागामध्ये, अलिबागमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या पार्ट्यांवरती कारवाई केली आणि मग त्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं ड्रग कसं सेवन केलं जातं याचा खुलासा झाला. पण सर्वात मोठा मुद्दा असा आहे, आपण वाईडर अँगलने जर विचार केला तर या तरुणांना या ड्रग्ज पासून, अंमली पदार्थापासून कसं आपल्याला वाचवता येईल, जी पालकांसमोर खूप मोठी चिंता आहे. मुंबईच्या रेल्वे स्थानकावर आपण काही बघतो की गरीब वाटणारी मुलं सुद्धा बूट पॉलिश करण्यासाठी जे केमिकल वापरलं जातं ते त्यांनी सुद्धा नशा करतात आणि कुणीच काही करू शकत नाही. आणि चांगल्या भल्या माणसांच्या आजूबाजूला जाऊन धडकतात सुद्धा, तिथे रेंगाळतात, पडतात, झुलताना आपल्याला पाहायला मिळतं. गोवंडी भागाचा मी उल्लेख केला की गोवंडी भाग विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी गाजला, कारण तिथे ड्रग्ज घेणाऱ्या लोकांकडूनच एका लहान मुलीचा मर्डर करण्यात आला होता, हत्या करण्यात आली होती, अशा प्रकारची माहिती पुढे आली. तरी सुद्धा मुंबई सारख्या महानगरात वाढत्या लोकसंख्येमध्ये आपल्याला कळत नाही की ड्रग्ज कुठून येतं, वापरलं कसं जातं, त्याचं कार्टल कसं असतं, लोक त्याचा पुरवठा कसा करतात, कोण ड्रग पेडलर आहेत. काही वेळा ही माहिती मिळते, काही वेळा अजिबात माहिती मिळत नाही आणि कारवाई होऊन सुद्धा कुणीच काही घाबरत नाही का, अशी अवस्था मुंबईमध्ये तयार झाली. हे खूप मोठं नेटवर्क आहे आणि सर्वात मोठी चिंता गृह विभागापुढे ही आहे की या तरुण मुलांना वाचवायचं कसं आणि तरुण मुलांपर्यंत अंमली पदार्थ पोहोचणार नाही, कॉलेजच्या दरवाजापर्यंत, उंबरट्यापर्यंत येऊन पोहोचलेला हा सगळा मोठं संकट आहे. यापासून मुक्ती कशी करायची, हा सर्वात एक मोठा मुद्दा आहे. केवळ तो अंमली पदार्थ आणि अँटी नार्कोटिक सेलचाच मुद्दा नाही, तो सामाजिक मुद्दा होऊन बसलेला आहे. आपलं करिअर घडवण्याच्या काळामध्ये मुलं अशी सगळी बहकलेली आहे आणि त्यातून त्यांच्या जीवनासमोर पालकांच्या सगळ्या आयुष्यात एक मोठं संकट निर्माण झालंय. हा अत्यंत जटिल, किचकट, गुंतागुंतीचा, आव्हानात्मक प्रश्न आहे आणि यातून मात्र सर्वात मोठं नुकसान या तरुणांचं होत आहे. आणि तरुणांचं नुकसान झाल्यानंतर पालक त्यात भरडली जात आहेत. पालकांनी सावधान राहणं गरजेचं आहे. तरुणांनी सुद्धा अशा मुलांपासून सावधान राहण्याची गरज आहे, जे मुलं या ड्रगच्या आहारी गेले, चुकून गेले असेल तर त्यांना सावरण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुद्धा काही सेंटर्स आपल्याकडे आहेत. पण तरी सुद्धा शेवटी पोलिसांनाच कारवाई करायची आहे आणि त्यांनाच मुसक्या या सगळ्या लोकांच्या आवडायच्या. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपण कळवा कमेंट बॉक्समध्ये, कारण तुमच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाच्या, कारण तुम्हीच सांगत असता की आमच्या जिल्ह्यामध्ये हे सगळं लोण पसरलेलं आहे महानगरामधलं आणि मुलं सहजपणे विकत मिळणाऱ्या अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडले, त्याचं सेवन करतात. तुमच्या कमेंट महत्वाच्या आहे. नवराष्ट्र डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्स हे तिन्ही सोशल मीडिया हँडल सुद्धा तुम्ही फॉलो करा. वेबसाईट सुद्धा तुम्ही सातत्यानं बघत राहा, त्यावर एक वेगवेगळ्या बातम्या आपल्याला या संदर्भातल्या पाहायला मिळतील. खूप धन्यवाद. नमस्कार.